जो है अपने शेड्यूल पे चल रही है। तर पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे रौद्ररूप धारण झालेला आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं आक्रमक असा पवित्रा घेतलाय। रणनीतिदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ आखातामध्ये थेट ओमानच्या तेल टँकरवरती हल्ला करण्यात आलेला आहे। स्कायलाइट नावाच्या ओमानच्या तेल टँकरला लक्ष्य करण्यात आलेलं आहे आणि या तेल टँकरवरती एकूण 20 क्रू मेंबर्स होते आणि ज्यामध्ये 15 भारतीय आणि 5 इराणी नागरिकांचा समावेश आहे। अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांचा बदला म्हणून इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं रेडिओद्वारे होर्मुझ खाडीमधून जाणाऱ्या जहाजांना इशारा दिलेला आहे। तर इराणनं अधिकृतपणे हा मार्ग बंद केलेला नसला तरी देखील जाण्यास परवानगी नाही असा मेसेज या जहाजांना देण्यात आलेला आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी या मार्गावरून जाणारी वाहतूक थांबवल्याची माहिती सध्या समोर येते। खामेनी यांच्या मृत्यूची झळ भारताला देखील बसण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम भारताच्या तेल, शेअर बाजार आणि सोनं चांदीच्या किमतीवरती दिसू शकतो। याचं कारण म्हणजे जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेला होर्मुझ स्ट्रेट हा बंद होण्याची भीती आहे। जर हा मार्ग बंद झाला तर भारताला दर महिन्याला होणाऱ्या तेल पुरवठ्याचा अर्धा भाग हा धोक्यात येईल। जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये भारतानं आपल्या आवश्यकतेपैकी सुमारे 50% कच्चं तेल हे याच मार्गाने आयात केलेलं आहे। जर हा मार्ग बंद झाला तर कच्च्या तेलाचा पुरवठा हा अचानक कमी होईल आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या वाढतील। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील 30 जणांचा पर्यटनासाठी गेलेला ग्रुप हा दुबईमध्ये अडकलेला आहे। सर्वजण हे सुरक्षित असल्याची माहिती सध्या समोर येते। सांगलीतील एका एजन्सीमार्फत गेलेला 30 जणांचा ग्रुप हा सध्या दुबईमध्येच थांबलेला आहे। पुढच्या 48 तासांसाठी विमानसेवाही स्थगित करण्यात आल्यामुळे त्याचा परतीचा प्रवास हा सध्या लांबलेला दिसतोय। आणि अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवरती दुबई येथील हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्यामुळे जळगाव शहरातले 31 जण अडकलेले आहेत। विमान कंपनीच्या कार्यक्रमासाठी खानदेशातून सुमारे 80 जण हे दुबईला गेलेले होते। 2 मार्चला रात्री 9:15 वाजता त्यांचा परतीचा प्रवास हा नियोजित होता। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये उड्डाणांबाबत अनिश्चितता आहे। सर्वजण हे दुबई फेस्टिवल सिटी परिसरामध्ये हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर युद्धजन्य स्थितीमुळे शहरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून अनेक पर्यटन स्थळं ही देखील बंद आहेत। रस्त्यांवरती स्मशान शांतता असून सायरनचे आवाज सतत ऐकू येत आहे आणि त्यामुळे जळगावसह खानदेशातील नातेवाईकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तर मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती काल पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक झाली। या उच्चस्तरीय बैठकीमध्ये मध्य पूर्वेतील सध्याची परिस्थिती, तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सुरक्षा, ऊर्जा पुरवठ्यावरती होणारा संभाव्य परिणाम आणि प्रादेशिक स्थिरतेशी संबंधित विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती मिळते। संरक्षण, परराष्ट्र आणि गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। आणि पुढची बातमी पाहूयात। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरामध्ये इराणनं यूएईतील अमेरिकन तळांना लक्ष्य केलेलं आहे। अबुधाबी आणि दुबई विमानतळांवरती हल्ला झाल्यामुळे यूएई हे संतापलेलं दिसतंय आणि त्यातूनच यूएईनं मोठं पाऊल उचलत इराणमधील दूतावास हे बंद केलेलं आहे। त्याबरोबरच दूतांसह सर्व कर्मचाऱ्यांना माघारी बोलावलेलं आहे। एखाद्या देशातील दूतावास बंद होणं हे त्या देशाशी असलेले संबंध हे कमालीचं बिघडणं आणि युद्धासाठी सज्ज असण्याची कृती मानली जातं, हे विशेष आहे। आणि खामेनींच्या मृत्यूनंतर इराकमध्ये देखील शोकाकाळ पसरलेला आहे। राजधानी बगदादमध्ये खामेनी समर्थक हे सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत। बगदादमध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढण्यात आलेली आहे। हजारो खामेनी समर्थकांचा अमेरिका आणि इस्रायल विरुद्धचा संताप सध्या दिसून येतोय। درجنا طاح المرتفع رايه يوم اسود يوم आणि शेअर बाजारातून एक मोठी
बातमी समोर येते, शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झालेली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतरचं हे पहिलंच सत्र आहे आणि सेन्सेक्स हा 900 अंकांनी घसरलेला आहे, तर निफ्टीमध्ये देखील 300 अंकांची घसरण झालेली आहे. युद्धाचा परिणाम आपण शेअर बाजारावरती पाहतोय. शेअर बाजारामध्ये एक मोठी घसरण झालेली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतरचं हे पहिलंच सत्र आहे आणि शेअर बाजारामध्ये ही मोठी घसरण झाल्याचं दिसतंय. सेन्सेक्स हा 1100 अंकांनी घसरलेला आहे, तर निफ्टीमध्ये देखील 300 अंकांची घसरण झालेली आहे. आताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय शेअर बाजारामधून. इस्रायल, अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा परिणाम हा शेअर बाजारावरती झाल्याचं दिसतंय. शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसतंय. सेन्सेक्स 1100 अंकांनी आणि निफ्टी ही 300 अंकांनी घसरलेली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतरचं हे पहिलंच सत्र आहे आणि याचमुळे हा एक मोठा परिणाम शेअर मार्केटवरती पडलेला दिसतो.